नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इंग्लिश बोलताना हॅड कधी वापरतात. थोडक्यात आपण सिंपल पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्स याच्यामधला फरक बघत आहोत. तर आपण आधी बघूया की सिंपल पास्ट टेन्स काय असतो. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे एखादी ॲक्शन किंवा घटना, ॲक्शन और एखादी इव्हेंट म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी घटना जी घडून गेलेली आहे, कंप्लीट झालेली आहे भूतकाळामध्ये, त्याच्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता आपण इथे एक्झाम्पल घेऊया. आय प्लेड टेनिस येस्टरडे. तर या वाक्याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये मी स्पेसिफिक टाइम पण दिलेला आहे, येस्टरडे. तर मी टेनिस कधी खेळले, तर मी काल खेळले. आय प्लेड टेनिस येस्टरडे हा आहे सिंपल पास्ट टेन्स. आता याचा आपण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो. आय वॉच्ड कॉमेडी मूवी लास्ट नाईट. म्हणजे मी काल रात्री एक कॉमेडी मूवी बघितला, वॉच्ड. आता जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतोय तेव्हा मोस्टली जे वर्ब येतं प्ले, आता इथं प्ले आलेलं आहे आणि वॉच आलेलं आहे. तर आपण फक्त इथं ईडी लावलेला आहे. जेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्स वापरले तेव्हा आपण फक्त इथं ईडी लावलेला आहे. याच्यामध्ये मोस्टली फक्त ईडी लावा अशी सिच्युएशन येते, पण याच्यामध्ये पण एक्सेप्शनल वर्ब्स आहेत. फॉर एक्झाम्पल गो, गोचं वेंट होतं. बाय, बायचं बॉट होतं. ठीक आहे, अशा पण गोष्टी आहेत, म्हणजे असे पण वर्ब्स आहेत ज्याचा पास्ट टेन्स वेगळ्या पद्धतीने होतो. आता आपण परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे काय हे एकदा बघूया. आता परफेक्ट पास्ट टेन्समध्ये आपण दोन भूतकाळातल्या गोष्टी सांगत असतो. दोन गोष्टी ज्या कंप्लीट झालेल्या आहेत, ज्या घडलेल्या आहेत, ज्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आपल्याला त्या दोन घटनांमध्ये फरक करायचा असतो. डिफरन्स काय सांगायचा असतो आपल्याला ह्याच्यामधला दोन भूतकाळातल्या घटनांमधला, म्हणजे पास्ट इव्हेंट्स दोन घडलेल्या आहेत, 2 पास्ट इव्हेंट्स. ओके, तर आपल्याला या 2 पास्ट इव्हेंट्समधली पहिली प्रिव्हियस घटना जी घडली त्याला हॅड लावायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण परफेक्ट पास्ट टेन्समध्ये भूतकाळातलीच एखादी घटना किंवा एखादी गोष्ट जी घडली आहे, कंप्लीट झालेली आहे, जी ॲक्शन ही आपण सांगत आहोत. पण आपण परफेक्ट पास्ट टेन्समध्ये डिफरन्स काय आहे, दोन घटना सांगत आहोत आपण, दोन पास्टच्या इव्हेंट सांगत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जी प्रिव्हियस घटना घडली, जी घटना आधी घडलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला हॅड लावायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण ह्याच्यासाठी एक्झाम्पल बघूया. ही हॅड लेफ्ट द प्लेस when लिझा अराइव्ड. आता याच्यामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत. आता ही फर्स्ट घटना ही आहे, दुसरी ही आहे, ही आहे लिझा अराइव्ड. आता ह्याच्यामध्ये ज्या दोन इव्हेंट घडलेल्या आहेत त्या ह्या आहेत, ही हॅड लेफ्ट द प्लेस आणि ही लिझा अराइव्ड. आता ह्याच्यामध्ये आपण हॅड इथे वापरलंय, तर याचा अर्थ काय होतो, लिझा जेव्हा आली तेव्हा तो ऑलरेडी निघून गेलेला होता. तो जाण्याची जी घटना आहे ती आधी घडलेली आहे, म्हणून आपण इथे हॅड वापरलेला आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये दोन ज्या सिच्युएशन आपण सांगितलेल्या आहेत, इथं काय झालेलं आहे, आय वेंट टू रिटर्न द ड्रेस. ही एक घटना याच्यामध्ये आहे, ही एक गोष्ट इथे घडलेली आहे. मी ड्रेस रिटर्न करायला गेले, पण दे हॅड क्लोज द शॉप. पण त्यांनी शॉप क्लोज केलेलं होतं, त्यांनी शॉप बंद केलेलं होतं. आता मी ड्रेस रिटर्न करायला गेले, ही घटना नंतर घडली, पण त्यांनी शॉप क्लोज केलं, ही घटना आधी घडलेली आहे, म्हणून आपण इथे हॅड वापरले. आणि इथे आपण सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे, वेंटचा, गोचा वेंट वापरलेला आहे. हे गोचं वर्ब आहे, वेंट पास्ट टेन्स. ठीक आहे, हॅड दोन पास्ट इव्हेंट्स सांगताना कधी नाही वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. आता जेव्हा आपण वाक्यामध्ये बिफोर येतं तेव्हा ते हॅड हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं असतं बिफोर या शब्दाने, तेव्हा आपण हॅड वापरायची गरज नसते. आता त्याचं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आता आय कुक द डिनर बिफोर ही केम होम. आता याच्यामध्ये आपण इथे आय हॅड कुक द डिनर नाही वापरलं, इथं हॅड नाही वापरलं, कारण
आपण इथं बिफोर वापरलेला आहे. बिफोर ऑलरेडी एक्सप्लेन करतंय की तो घरी येण्याच्या आधी मी डिनर कुक केलेलं होतं. हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला इथं हॅडची गरज नाही पडली. ही घटना आधी घडली हे सांगण्यासाठी आपल्याला हॅडची गरज नाही पडली, कारण आपण इथे बिफोर वापरलेलं आहे. इथे जर आपण हॅड वापरलं बिफोर असताना वाक्यामध्ये, तर हे ग्रामॅटिकली चुकीचं होईल वाक्य. ठीक आहे. दे क्लोज द शॉप बिफोर आय वेंट टू रिटर्न द ड्रेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळतंय ह्याच्यामध्ये ह्या 2 घटना घडलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये पहिली घटना कुठली घडली हे कळण्यासाठी आपल्याला इथं बिफोर आपण ऑलरेडी वापरलं आहे. बिफोर म्हणजे ही घटना घडण्याच्या आधी, ही दुसरी घटना आहे. ही घडण्याच्या आधी ही घटना घडलेली आहे. ही फर्स्ट आहे. ठीक आहे. मी ड्रेस रिटर्न करायला जायच्या आधी त्यांनी शॉप क्लोज केलेलं होतं. हे आपल्याला बिफोरने कळत आहे. त्यामुळे आपण इथे हॅड नाही वापरलं. पास्ट टेन्समध्ये हॅड कधी वापरतात हे मी एक्सप्लेन केलेलं आहे इथे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.